हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीची चविष्ट आणि सुगंध तुरीच्या डाळीची आमटी. भातासोबत खायला ही आमटी अप्रतिम लागते. तुम्ही जर ही अजून अशी आमटी करून पाहिली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी एका कुकरच्या डब्यामध्ये तांदूळ शिजायला टाकले आहे आणि दुसऱ्या कुकरच्या डब्यामध्ये 1 वाटी तुरीची डाळ आणि 2 टोमॅटो, अर्धा चमचा हळद घालून कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत छान शिजवून घेतली. तर टोमॅटो घातल्यामुळे आमटीला हलकासा आंबटपणा येतो, त्यामुळे वेगळी चव लागते. तुम्ही त्याच्याऐवजी चिंच किंवा कोकम सुद्धा घालू शकता, पण जसे टोमॅटोना चव येते ते तसे त्याने येत नाही, त्यामुळे तुम्ही टोमॅटोज घाला. तर कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर डाळ आणि टोमॅटो चमच्याने किंवा घोटणीने छान मॅश करून घ्या. डाळ जितकी चांगली घोटाल तितकी आमटी मऊ आणि चविष्ट लागते. चला तर मग आपण तोपर्यंत लसूण ते करून घेऊया. त्यासाठी आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 मूठ ताजी कोथिंबीर घेऊन बारीक ठेचून घ्या. मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक करायचे असेल तर करू शकता, पण ठेचून घेतल्यावर त्याचा सुगंध आणि चव अजूनच छान लागते, त्यामुळे तुम्ही ते ठेचूनच घ्या. आता फोडणी देऊया आपण. गॅसवर एक कढई ठेवा, त्यात 2 चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घाला. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरा आणि कढीपत्त्याची पाने घाला. आता तयार केलेली लसूण कोथिंबीरची पेस्ट घालायची आणि मध्यम आचेवर छान परतून घ्यायची. लसणाचा कच्चा वास पूर्णपणे जाईपर्यंत त्याला परतायचं. या स्टेपमुळे आमटीला एक वेगळीच आणि सुंदर सुगंध येतो. आता गॅस मंद म्हणजे लो फ्लेम करा आणि त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घाला. त्यासोबत चिमूटभर हिंग घाला. हिंगामुळे आमटीला एक वेगळी चव येते आणि ते पचनालाही खूप चांगलं फायदेशीर ठरतं. तुरीची डाळ पचायला जरा हे असते, त्यामुळे हिंग थोडं घालायचं आणि सगळे मसाले हलकेच मिसळा आणि लगेच त्यामध्ये शिजवून ठेवलेली डाळ घाला. आता व्यवस्थित हलवून सगळे एकजीव करून घ्या. जर आमटी घट्ट वाटत असेल तर तुम्ही आवडीनुसार थोडे गरम पाणी घालू शकता. आता चवीनुसार मीठ घालून आणि आमटीला लो फ्लेमवर 5 ते 7 मिनिटं उकळी येऊ द्या. उकळी येत असताना आमटीचा रंग, सुगंध आणि चव आणखी खुलून येते. जर तुम्हाला थोडी गोडसर चव आवडत असेल तर या स्टेजला अर्धा चमचा गूळ घालू शकता. त्यामुळे आंबट, तिखट आणि गोड अशी मस्त चव तयार होते. मी गोड घालत नाही कारण की मला तिखटच आवडते. आमटीला 1-2 छान उकळ्या आल्या की गॅस बंद करा. बघा, आपली गरमागरम झणझणीत आणि चविष्ट डाळीची आमटी तयार झाली आहे. गरमागरम भातावर थोडंसं तूप घालून ही आमटी खाल तर खरंच जेवणाची मजाच काही वेगळी असते. चपाती, भाकरी किंवा पोळीबरोबरही ही आमटी खूप छान लागते. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशा सोप्या, झटपट आणि चविष्ट रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज फास्ट सबस्क्राईब करा.